मी आली भाऊंकडे आणि हे भाऊंचे बाबा आहेत, या आई आहेत आणि डोंबिवलीमध्ये खूप वर्ष आम्ही एकत्र राहिलो. सोबत आहेत हे भाऊजी आहेत आणि या वहिनी आहेत, आरती वहिनी आहेत, त्यांच्या बहीण आहेत आणि भाऊजी आहेत आणि त्यांचा छोटा बच्चा हा पिल्लू इकडे आपल्याकडे आहे कर. आणि इकडे आपलं प्रांजल. काळामधली गुफा आहे आणि तुम्ही पाहू शकता गुफेचा एक एक स्तंभ किती मोठा आहे आणि आतून पूर्ण दगड आहे, दगड. आणि समोर आहे गुफा आहे, तो जातो डायरेक्ट महाकाली केव्सला जे अंधेरीला आहे. सो इथून तुम्ही बघू शकता आतमध्ये पूर्ण पाणी. आमचं लहानपण गेलं आणि जोगेश्वरी गुंफा ही आम्ही कंटिन्यू बघत आलो इकडे. हो, म्हणजे तुम्हाला खूप या गुफेबद्दल खूप माहिती असणार. हो हो, नक्कीच नक्कीच. स्थानिक असल्यामुळे मला जोगेश्वरी गुंफेबद्दल खूप सारं माहिती. शुभ सकाळ मित्रांनो, डोंबिवली सपना व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि नेहमीप्रमाणे आम्ही आज पांडाला घेऊन चाललेलो आहोत मुंबई फिरण्यासाठी. सो पांडामध्ये पेट्रोल भरलेलं आहे आणि राईडला आपल्या सुरुवात झालेली आहे. राईड करता करता आम्ही पोचलो शिळ फाट्याला आणि समोर पाहते ते काय खूप सारी गर्दी कुल्हडच्या आणि ठेचा वडापाव खाण्यासाठी. सो म्हटलं चला आपण पण टेस्ट करूया. आणि खरोखर मित्रांनो खूप मस्त ठेचा आणि वडापाव होता, भजीपाव भेटतो, कटलेट भेटतो आणि तोही आम्ही एन्जॉय केला. आणि आता आम्ही परत आमच्या राईडला सुरुवात केलेली आहे. रस्ता मोकळा असल्यामुळे पटापट आम्ही येऊन पोचलेलो आहोत जोगेश्वरीला. आणि साई बघताय तुम्ही खूप खुश आहे. साईला खूप आनंद झालेला आहे की तो प्रांजलला भेटायला आलेला आहे आणि समोरच आहे बिल्डिंग. आता आपल्या जायचं आहे घरी, तर चला पटापट जाऊ आणि प्रांजलला भेटूया. हाय, कशी आहे? हाय विचारते बघ मध्ये. कशी स्टाईल मारते माझी, कशी बोलते? अशी अशी करते. हॅलो गाईस, कशी बोलते? हॅलो गाईस बोल. हो जेवतोय, बोला ना गाईस. सो प्रांजल आता मस्त जेवली आहे आणि आम्ही पण जेवतो आता. बारका जेवण आता निघाला बसलेला आहोत तिकडे आणि ते बाबा झोपले सगळे आहे. बाबा समोर आई आहे, आम्हाला जेवण वाढते आणि आणि आईने मस्त जेवण बनवलेलं आहे. जेवण भारी आहे, भारी आहे, सुरमई भारी आहे, सुरमई भारी आहे. आता काकी जेवणार, आता आम्ही जेवणार. अरे बाबू और मैं बेटा वाटतं आवडलं ना, वाटतं काय आवडलं नाही लॉलीपॉप ना. ही आमची प्रांजल. प्रांजल ए का तू रडत होती का? का रडत होती सांग ना. दादा आला ना. ए प्रांजल कर्सिव रायटिंग चाललंय इकडे सगळं. फक्त प्रांजलच येते ना मस्त. थोडा समजतोय हे काय गेस कर. चेतन, चेतन आहे, चेतन आहे. प्रकाश, प्राक्ती, प्रकाश येतो यार. करसो आरती करसो आवत आहे भाई. क्या गुड यार, व्हेरी नाइस. मला मी हँडरायटिंग मध्ये सर्टिफिकेट आम्हीच ड्राय. वहिनी तुम्हाला येतं? मला नाही ना, आमच्या प्रांजलला येतं ना. सो मित्रांनो आम्ही आली भाऊंकडे आणि हे भाऊंचे बाबा आहेत, या आई आहेत आणि डोंबिवलीमध्ये खूप वर्ष आम्ही एकत्र राहिलो.
आता त्या इकडे आलेले आहेत, जोगेश्वरीमध्ये शिफ्ट झालेले आहेत भाऊंचं काम इकडे असल्यामुळे. आणि आम्ही खूप वर्षातून आज भेटलेले आहेत आणि आईने मस्त जेवण केलं होतं. असं वाटलं की आईच्या हातातच जेवण खाल्लं आणि खूप छान वाटलं आईला. मस्त थँक्यू सो मच. आणि बाबा आजारी असल्यामुळे कसं आईला म्हणजे कुठे येता येत नाही, तर आता आई कसली आमच्याकडे येते नाही का, आम्हालाच भेटावं यायला लागणार परत आईकडे. सो आम्ही आता परत येतच राहू नाही का असं. आणि खूप छान वाटलं. आणि बाबांना पण मस्त खूप वर्षातून भेटले. पहिले आम्ही होतो तेव्हा रोज भेटायला जायचं, म्हणजे साईच्या पप्पांना रोज जायचे आहे ना बाबा. आता बरी आहे ना तब्येत. आता आम्ही भाऊंच्या बिल्डिंगच्या खाली आलेलो आहोत आणि आता आम्ही केव्स पाहायला जाणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत हे भाऊजी आहेत आणि या वहिनी आहेत, आरती वहिनी आहेत, त्यांच्या बहीण आहेत आणि भाऊजी आहेत. आणि त्यांचा छोटा बच्चा आहे हा पिल्लू इकडे आपल्याकडे आहे कर. आणि इकडे आपलं प्रांजल पिल्लू. तर चला आता आपण जाऊया आणि बघूया तिकडे काय काय पाहण्यासारखं आहे ते मी तुम्हाला दाखवणार माझ्या व्हिडिओ मधून. गुफेजवळ आपण आलेलो आहोत आणि इथल्या माहितीवरून असे समजते की खूप पुरातन काळापासून बांधलेली ही गुफा आहे. आणि गुफेच्या आतमध्ये जाताना दरवाजा आहे समोर आणि आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते की पूर्ण जमिनीत बांधलेली ही गुफा आहे. आणि ही गुफा जी बांधलेली आहे ती पांडवांनी बांधलेली आहे. मित्रांनो खूप पुराण काळामधली ही गुफा आहे आणि तुम्ही पाहू शकता गुफेचा एक एक स्तंभ किती मोठा आहे आणि आतून पूर्ण दगड आहे दगड. आणि समोर आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर. इकडे आपण दर्शन करूया आणि नंतर मग पूर्ण गुफा फिरूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप अंधार आहे इकडे, लाईट नाही आहे पण एवढा मोठा गुफा आहे, खूप मोठा आहे. हा बघा खूप मोठाच्या मोठा आणि तिकडे पण आहे पुढे समोर पण. हा जो गुफा आहे याच्यामध्ये आता पाणी सध्या, पण हा जो गुफा आहे तो जातो डायरेक्ट महाकाली केव्सला जे अंधेरीला आहे. सो इथून तुम्ही बघू शकता आतमध्ये पूर्ण पाणी आहे. पण हा जो रस्ता आहे इथून जाताना म्हणजे पहिलेचे लोक बोलतात असे की इथून रस्ता जातो महाकाली केव्सला. आणि बाकीचा परिसर बघा हे बाहेरचं आहे. स्तंभ बघा किती आहे, पूर्ण स्तंभच आहे. मुंबईच्या मधोमध्ये असा गुफा तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो बघा कसं दगड कोरून एकदम हे केलं आहे, गुफा बनवलं आहे. हा ध्यानसाठी असेल, जे मोंग लोक होते पहिले ध्यानसाठी असे गुफा करायचे. आणि हे बघा किती मस्त आहे बाहेरचा परिसर. मित्रांनो गुफेच्या आतमध्येच आपण आलेलो आहोत. समोर आहे नंदी महाराज, त्यांचं दर्शन केलेलं आहे आणि समोर आहे महादेवांची पिंडी. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो पिंडी किती सुंदर आहे. पिंडीच्या समोर नागवांची फळं आहे, बाजूला त्रिशूल आहे आणि खूप सुंदर असं पिंडीचं दर्शन करून झालेलं आहे. मित्रांनो खूप मस्त वाटले. गुफेच्या आतमध्येच हे शिव मंदिर आहे. हर हर महादेव. तर मित्रांनो आतमध्ये आपण मंदिर पाहिल्यानंतर आता बघा इकडे गुफा आहे. सो गुफेतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. किती सुंदर आहे मित्रांनो आणि पाण्यासारखं आहे. पूर्ण दगडाचं मंदिर आहे का आतमध्ये?
मित्रांनो, गुफेच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळते ती गणेशाची मूर्ती आणि ही मूर्ती तुम्ही पाहू शकता पूर्ण दगडातून बनवलेली आहे आणि सिंदूर पण लावलेला आहे या मूर्तीला. जसं की हनुमंतरायाची आपण मूर्ती पाहिली तिला पण सिंदूर लावलेला होता आणि पाहू शकता मूर्तीवरती छोटे छोटे पैशांचे कॉईन लावलेले आहेत चिपकवलेले, जसे की कोणी जसं काही मन्नत मागतं तशा प्रकारे लावलेले आहेत आणि खूप मस्त. मित्रांनो, इकडे पण दर्शन आपण करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, आपण आलेलो आहोत गुफा पाहण्यासाठी आणि गुफेमध्ये आतमध्ये जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. खूप पुराण काळापासून ही गुफा आहे आणि आतमध्ये जोगेश्वरी मातेचं मंदिर असल्यामुळे या गुफेला जोगेश्वरी गुफा म्हणून असं ओळखलं जातं. माझ्यासोबत दादा आहे, दादांचं आपण पहिले नाव विचारूया. नमस्कार, मी प्रदीप कदम. अच्छा, मग दादा तुम्ही सांगाल का तुम्हाला आता इकडे किती वर्ष आले तुम्ही जोगेश्वरी मध्ये राहता? आता गेली 45 वर्ष मी या जोगेश्वरी मध्ये राहतोय. लहानाचा मी मोठा झालोय. अच्छा, म्हणजे प्रॉपरचे तुम्ही इकडचे नाही आहेत? ना आम्ही इकडचेच आहेत ऍक्च्युली. जोगेश्वरी मध्येच आमचं लहानपण वगैरे गेलं. कोकण नगर या इथे. तर एक असंच आमचं लहानपण गेलं आणि जोगेश्वरी गुंफा ही आम्ही कंटिन्यू बघत आलोय या इकडे. हो हो, म्हणजे तुम्हाला खूप या गुफेबद्दल खूप माहिती असणार. हो हो, नक्कीच नक्कीच. स्थानिक असल्यामुळे मला या जोगेश्वरी गुंफेबद्दल खूप सारं माहिती आहे. अच्छा, तर मित्रांनो खूप सुंदर गुफा आहे. आता आतमध्ये आम्ही गुफा सगळी बघून आलेलो आहोत, पूर्ण फिरून आहोत आणि खूप मस्त वाटलं. अशी गुफा बोलतात ना, हे पुरातन काळापासून ही बांधलेली आहे, पांडवांनी बांधलेली गुफा आहे असं इकडे सांगण्यात आलेलं आहे. आणि आता इथे वरती आहे ना काही लोक पण राहतात, त्याच्यामुळे सगळं अस्तव्यस्त झालेली आहे थोडीफार. तर ठीक आहे, तर आपण जाणून घेऊया दादांकडून अजून माहिती गुफेबद्दल. दादा काय सांगाल तुम्ही अजून गुफेबद्दल? ऍक्च्युली ही गुंफा आहे आपली जोगेश्वरी. आता तुम्ही आलात बघितलात तर जोगेश्वरी गुंफेमध्ये जस्ट तुम्ही घुसाल तर पहिलं जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. ते जोगेश्वरीचं मातेचं मंदिर म्हणजे काय माहिती, ह्या गुंफेचं नाव आणि ह्या जोगेश्वरीचं नाव ह्या मातेमुळे मिळालं. तर तुम्ही त्याच्या राईट साईडला गेलात तर त्या तिकडे आपल्या शंकरांचं मंदिर आहे. त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण जातो पुढे. पुढे गेल्यानंतर मग आपण हनुमंतांचं मंदिर आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पा आपलं त्यांचं मंदिर आहे. असं आपलं पूर्ण या गुंफेंचं आहे. आणि या इथे मोठा असा उत्सव साजरा होतो ह्या जानेवारीमध्ये, महाशिवरात्रीमध्ये. अच्छा, महाशिवरात्रीला? हो हो, तर सर्व भाविक वगैरे येतात, मोठ्या संख्येने येतात या इथे. तुम्ही येता की नाही? हो, नक्कीच येतो, कारण की जोगेश्वरी मातेमुळे आम्ही घडलोय. या मातेमध्ये आम्ही खेळलोय, राहिलोय आणि ह्या मातेने सर्व आम्हाला काय दिलेलं आहे या जोगेश्वरीकरांना. तर खूप सारं आम्हाला प्राऊड फील वाटतं की आम्ही या जोगेश्वरी मध्ये राहतो. अच्छा, आणि खरोखर मित्रांनो तुम्ही नक्की या इकडे आणि या गुफेला नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर अशी गुफा आहे आणि आतमध्ये जे स्तंभ आहेत किंवा जे प्लेयर्स आहेत ना ते पाहण्यासारखे पूर्ण दगडाचे बनलेले आहेत. खूप सारी माहिती आपल्याला मिळाली आहे गुफेबद्दल. सो मला वाटतं की तुम्ही पण इकडे यावं आणि जोगेश्वरी मातेचं दर्शन करावं, ही गुफा पण तुम्ही पाहावी. आणि आता आम्ही चाललेलो आहोत जी महाकाली मधली एक गुफा आहे, ह्याच गुफेचं विस्तरण तिकडे होतं, तर ती गुफा आपण जाऊन पाहूया. तिथे पण बघूया आपण आपल्याला काय काय अजून नवीन पाहायला मिळतंय ते. सो मित्रांनो, फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे जोगेश्वरी गुफापासून महाकालीची गुफेपर्यंत. सो आपण जाऊया. आम्ही गाडीवर आहोत आणि भाऊ पण गाडीवर आहेत आणि जे चेतन भाऊ आहेत ते रिक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हे बच्चा पार्टी. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत महाकालीची ही गुफा आहे आणि इकडे आल्यानंतर असं समजलं की इकडे 5 वाजेपर्यंतच ही गुफा चालू असते आणि नंतर बंद होते. सो आम्हाला इकडे येईपर्यंत 5:30 झाले. त्यासाठी आम्ही थोडंसं बाहेरून गुफा शूट करतो. ही गुफा तुम्ही पाहू शकता. ही पण दगडातून बनवलेली गुफा आहे आणि ही पण जमिनीतच कोरलेली आहे आणि प्रत्येक गुफेला दरवाजा आहे, पूर्ण दगड आहे, पायरी आहे. सो तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर 9 ते 5चा टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्ये येऊन तुम्ही ही गुफा पाहू शकता. मित्रांनो, गुफा बघायला नाही भेटली पण आम्ही आमचा वडापाव आणि जिलेबी एन्जॉय करतोय गरमागरम. हे बघा, आमचं किलू रडायला लागलं. दादासोबत यायचं आहे, आमच्याकडे यायचं आहे, आमच्याकडे यायचं आहे. नेक्स्ट रविवार तू येणार आमच्या घरी है ना, नेक्स्ट संडेला. आता बाय बाय करा, टाटा कर, बाय बाय. असं नाही, चांगलेपणे असं फ्रँकीज आमच्याकडे. मग जाऊया, मग फ्रँकीज द्या ते ना सगळ्या ते गाईजला. फ्रँकीज द्या गाईजला. बोल आय लव्ह यू सो मच. बाय बाय, टाटा कर.
फ्रँकीज दे फ्रँकीज अरे वा लंडन चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय करा बाय बाय थँक्स फॉर कमिंग. बाय बाय. तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. जोगेश्वरीमध्ये आल्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं जोगेश्वरीमध्ये येऊन? मस्त वाटलं इथं. एकदम छान वाटलं. अजून एक ट्रिप आपण करूया लवकरात लवकर. हा. अलिबागला ऍक्च्युली अलिबाग जमणार नाही, आम्ही मिस करतो मला. नक्की जाणार. आम्ही पण मिस करू कारण तुमच्यासारखी अशी म्हणजे मित्रांपैकी खूप कमी माणसं मिळतात जे आपल्याला जीव लावतात नाही का. चालेल चला मग बाय 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 बाय. हो हो आम्हाला पण. फायनली मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहोत. येता येता आम्हाला थोडीशी ट्रॅफिक लागली पवईच्या पुढे, पण मिस्टरांनी भिवंडीवरून गाडी काढली आणि फटाफट आम्ही घरी आता आलेलो आहोत. आणि प्रांजल आहे पिलू मित्रांनो येता येता खूप म्हणजे खूपच रडत होती, एवढं रडत होती की काकीसोबतच जायचं आहे. म्हणजे मित्रांनो कसं म्हणजे तिला आम्ही जेव्हा 2 दिवस यासोबत गेलो एकत्र पिकनिक बनवली तर तिला एवढा लळा लागला आमचा की ती म्हणजे आम्हाला सोडायलाच तयार नाही का. आणि खूप रडत होती. तर सो कसं तरी तिला समजवलं आणि पटापट आम्ही आलो आहोत. आणि मस्त वाटलं, आईना भेटली, बाबांना भेटली. खूप वर्षानंतर गेलो, दिवसानंतर नाही तर वर्षानंतर आम्ही गेलो आई बाबांना भेटायला. आणि खूप छान वाटलं. म्हणजे आमचं पहिलेपासून मित्रांनो रिलेशन होतं. म्हणजे जेव्हा चेतन भाऊंचं लग्न नव्हतं झालं ना जेव्हापासून आम्ही डोंबिवलीत राहायला आलो तेव्हापासूनच आमचं रिलेशन होतं. आणि मस्त वाटलं म्हणजे त्यांना भेटून. आणि आई बोली आता कधी आलात पहिल्यांदा तर ती आई जे घावणे का काही डोसे बनवते म्हणजे ती काहीतरी वेगळं बनवते, त्याच्यासोबत ती चटणी बनवते ना ते मला साईच्या पप्पांना खूप आवडतं. सो म्हणले की यायच्या आधी मला सांग म्हणजे मी सगळं ते तयार करून ठेवेल आणि तुझ्यासाठी ते घावणे बनवेल नाही का. सो परत एकदा जाणारच आहोत. बघूया. भाऊ बोले ते दादा बोले की परत या तुम्ही, त्यांना पण चांगलं वाटलं आम्हाला भेटून, आम्हाला पण चांगलं वाटलं. आणि मित्रांनो अशी माणसं खूप कमी भेटतात जे आपल्यावर एवढं प्रेम करतात नाही का. आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत तर मस्त आता रिलॅक्स झालो, एकदम फ्री झालेलो आहोत. मस्त ट्रॅव्हलिंग झाली आजची, जास्त काय आम्हाला ट्रॅफिक नाही भेटला. सो आजचा छोटासा व्हिडिओ होता आमच्या फॅमिलीचा तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.